हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम फ्रॉम पुणे स्टेशन. आमची जर्नी काही संपतच नाही आहे, नुसती जर्नी करतो मी. जर्नी ट्रॅव्हल मोडवरती आहे. आम्ही चाललेलो आहे एक स्पेशल ट्रिपसाठी, दर्शनासाठी. ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. तर आमची ट्रेन आता येत आहे. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 12:30. आमची ट्रेन थोडी लेट झाली आहे, 1:15ची ट्रेन होती, पण आता येते आहे 15 मिनटात. नागरकॉइल एक्सप्रेस फ्रॉम मुंबई. आणि माझ्यासोबत आहे माझी बायको, आणि ही आमची गँग, आणि ही आहे आर्या. आर्या आर्या काहीच. तर पूर्ण आमची आता ट्रेन जर्नी तुम्ही एक्सप्लोअर करणार आहे. सांगतो तुम्हाला कसं काय पुढे काय काय होतं आहे. 16 तासाची जर्नी असेल. उद्या आम्ही दुपारी पोहोचू. B3 आमचा डबा आहे, 3 tier AC. तिचे 12:30 वाजले तरी स्टेशनला किती गर्दी आहे. एवढ्या तरी बॅग घेऊन आलो आहे. फायनली मित्रांनो, अर्धा तासाच्या उशिरानंतर ट्रेन आलेली आहे. नागरकॉइल एक्सप्रेस बघा 0044ला आलेली आहे. 12:15चा टाईम होता. 12:45 वाजता ट्रेन आलेली आहे. तर हे इंजिन आपल्याला घेऊन जाणार आहे 16 तास फुल स्पीडमध्ये. तर मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे पुण्यावरून तिरुपतीला. तर तिरुपतीला जाण्यासाठी आपल्याला पुण्यावरून खूप साऱ्या ट्रेन्सचा ऑप्शन आहे. तर आम्ही ही सिलेक्ट केलेली आहे नागरकॉइल एक्सप्रेस, आणि आम्ही बुक केलेलं आहे 3 tier AC. तर त्याचं तिकीट आम्हाला पडलेलं आहे 1300 रुपये पर सीट. तर मित्रांनो, आम्हाला ही ट्रेन उद्या 3 वाजता रेणीगुंटा जंक्शनला ड्रॉप करेल, आणि तिथून आम्ही जाणार आहे तिरुपती बालाजी, जे की 8 किलोमीटर आहे स्टेशनपासून. गाईज, A1 फर्स्ट क्लास CSMT. The next day. आम्हाला हे दे. पिलू हे कसं आहे ग? देतेस? पिलू हे कसं आहे आम्हाला? हे कसं आहे? तर हॅलो मित्रांनो, आत्ता मी ब्लॉग स्टार्ट करतो आहे 11 वाजता. फुल झोपलेलो, फुल फन एन्जॉय. आणि रात्री काय दाखवलं नाही. तर आमची अशी साईड अप्पर साईड लोअर ट्रे आहे, आणि या साईडला 2 आहेत. आणि आत्ता थांबलो आहे गुंतकलला, गुंतकल जंक्शन. सो गाईज, ट्रिप खूप मस्त चालू आहे. आत्ता आराम केला, एवढा वेळ झोपलेलो मस्त. थोडा उठल्यावर नाश्ता वगैरे केला, फ्रेश झालो. मग आता बसलो आहे टाईमपास करत. गँग आमची त्या साईडला बसली आहे. तिकडे पण आमची सीट आहे, इथे पण एक सीट आहे, आणि 2 कपल कॅन्सल झालेत. ग्रुप खूप मोठा होता, 10 लोकांचा ग्रुप होता आमचा, आणि आता फक्त 6 लोक राहिलेत. आणि माझी बायको इथे बसली ऑर्डर करते आता झोमॅटोवरती. झोमॅटो ट्रेनमध्ये एक भारी गोष्ट असते, झोमॅटोवर आपण ऑर्डर करू शकतो. असं आपल्या PNRवरच आपण सिलेक्ट करून आपल्याला कुठल्या स्टेशनला ऑर्डर भेटू शकते. आपण हे झोमॅटोवर ट्राय करू शकतो सगळं जे पाहिजे ते. सो गाईज, चला आता ऑर्डर करतो. 1 वाजता आमची ऑर्डर येऊ शकते. आणि बघूया, आम्हाला जायला वाजणार आहेत 3:30, पण ट्रेन थोडी लेट चालू आहे. अशी स्टेशनला फुल टाईमपास करते, तर त्यामुळे सांगता येत नाही कधी पोचू आम्ही आता. आणि आता बघूया आपण कुठे आहे. हो, डिपार्टेड फ्रॉम नाकानौटी, त्यांचं नाव आहे. आता घोटीला पोचू, तडीपात्री. आणि आम्ही झोमॅटोवरून ऑर्डर केली आहे, ती येणार आहे कडपाला येणार आहे. आम्ही झोमॅटोवरून जे ऑर्डर केले ते 13-18. A few hours later. तर मित्रांनो, फायनली आम्ही उतरलेलो आहे रेणीगुंटा स्टेशन. आमच्या ट्रेनला आता बाय बाय करूया. सगळी गँग आलेली आहे इकडं. गाईज, आम्ही बसलेलो आहे ऑटोमध्ये. बघा सगळेजण. पुढे एक राहिले, त्यामुळे 2 ऑटो. या स्टेपवरती 2, आणि इकडे 4 लोक. सामान सगळं बसलं, सगळ्यांचं सामान. आणि आता बघूया, आता एक्सप्लोर करूया तिरुपतीच्या गली. कशात बसली तू? पप्पा मम्मीने काय काय दाखवतंय मला. एकाच ट्रिपमध्ये सगळं एक्सप्लोर करत. ऑटो पण अजून बसलेलं. The next day. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन फ्रॉम तिरुपती सिटी. तर काल आम्ही आलो, रात्री पोचलो, मस्त आराम केला, फिरलो इकडे तिकडे, थोडं डिनर वगैरे करून आम्ही परत येऊन आराम केला, झोपलो डायरेक्ट. आणि आज आहे आमचा डे 2 इन तिरुपती सिटी. आज आम्ही सिटी एक्सप्लोर करणार आहे, थोडं तमिळनाडू बॉर्डरपर्यंत पण जाणार आहे. पुढे जाऊन तुम्हाला समजेलच कुठले कुठले पॉईंट आम्ही एक्सप्लोर करतो आहे. सो स्टे ट्यून, मस्त होईल आपला ब्लॉग. आम्ही गाडी वगैरे बुक केली आहे, आणि उद्या मी तुम्हाला सगळी डिटेल देईल तिरुपतीला कसं जायचं, कशी तिकीट बुक करायचे,
आहे आणि कसं येऊ शकता इथे, काय काय एक्सप्लोअर करू शकता, हे सगळं तुम्हाला डिटेल्स उद्या समजेलच. तर आजचा ब्लॉग तुम्ही बघा, सिटी एक्सप्लोअर करतोय आणि थोडंफार आपण लांब पण जाऊ, तमिळनाडू बॉर्डरपर्यंत. हां, खूप एक्साइटिंग असेल आणि मजा येईल आज तुम्हाला. आपला ब्लॉग शूट होतोय गोप्रोमधून. गोप्रो सगळ्यांनी थँक्यू बोला आप्पाला, आप्पाचा गोप्रो आहे. क्लॅरिटी कशी आहे, कसं वाटतंय, आपण गोप्रोवर जायचं की नाही ते पण तुम्ही सांगा. तर मित्रांनो, आमचा तिरुपतीमधला स्टे हा आहे. आम्ही 2 दिवस इथेच थांबणार आहे. डेक्कन स्वीट्स लक्झरी रूम्स. तर रूम आहेत चांगल्या. बुक करायचा विचार करत असाल तर अगोडावरून स्वस्तमध्ये बुक होऊ शकतं. पार्किंग एरियासुद्धा आहे. कार घेऊन आला तरी तुम्ही आरामात गाडी पार्क करू शकता. असा काही एरिया आहे. RTS बस स्टॉपच्या साईडलाच आणि मेन रोडचे चौक आहे मोठा, तो जाता मी दाखवतो तुम्हाला. डेक्कन स्वीट्स. तर मित्रांनो, आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहे टूरवरती. पहिला कुठे जाणार आहे दोस्त? ओल्ड बालाजी टेम्पल. ओल्ड बालाजी टेम्पल. तर पहिले आम्ही जाणार आहे ओल्ड बालाजी टेम्पल, मग तिथून पुढे आमचे अजून 2-3 स्पॉट आहेत आणि लास्ट असेल गोल्डन टेम्पल. वेल्लोर इन तमिळनाडू. IIT वेल्लोर बोलतात ते, तेच असू शकतं. 100 किलोमीटर फ्रॉम तिरुपती सिटी. तिरुपतीच्या बस स्टॉप दिसतो. आता काय लिहिले ते जिलेबी दिसत नाही आपल्याला. मराठवाडा भोजनालय, शेतकरी मराठवाडा भोजनालय, लातूरचं. मराठी लोकांचे खूप आहेत. मग आम्ही काल रेणीगंटाला उतरलो, तिथे पण सांगलीचं भोजनालय होतं. तिरुपती स्टेशन हे रेल्वे स्टेशन आहे. तर गाईज, बँगलोर आहे 245, चित्तूर 69 आणि वेल्लोर आहे 110. म्हणजे 110 किलोमीटर आपल्याला जायचं आहे इथून. आता बाहेर पडले सिटीमधून, तिरुपती सिटीमधून. आता स्ट्रेट हायवे आहे कोणता तरी, बघूया. मागे बघू शकता रोड. तिरुपती तिरुमला टेम्पल. मस्त वाटतं ना, डोंगर कसलं भारी, केवढं मोठं आहे. मित्रांनो, फायनली पोहोचलेलो आहे ओल्ड बालाजी टेम्पलला आणि आता आतमध्ये दर्शनला चाललो. इथं व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे, बघूया आपण. खूप सारे लोक आहेत इथे, फोटो वगैरे काढतात. मित्रांनो, असं काही मंदिर आहे ओल्ड बालाजी टेम्पल. आरामात दर्शन होतं, एवढी गर्दी नाही, काही नाही, खूप मस्त. मला प्रसाद भेटलेला आहे. दर्शनानंतर प्रसाद भेटतो इथं. इथून दर्शन घेऊन बाहेर आलो. आता इथे थोडा फोटो सेशन चालू आहे. मस्त दर्शन झालं ना, गर्दी नाही, काय नाही. प्रसादम. मित्रांनो, समोरच कुंड आहे आणि हे बघा मंदिर. साऊथमध्ये सगळे मंदिर असेच असतात, एकदम मस्त. मित्रांनो, रामोजी मधली बस मागे. रामोजीला सेम बस असते, तिथून रिटायर झाल्यावर इथे येत असेल. मित्रांनो, चेन्नई इथून खूप जवळ आहे. ओन्ली 157 किलोमीटर्स. 150 म्हणजे 1-1.5 तासात पोहोचू आरामात. नाही, 2-2.5 तास लागतील, पण हायवे चांगले असतात साऊथचे, त्यामुळे आरामात पोहोचू शकतो लवकर. तर मित्रांनो, आम्ही आत्ता आहे इथे तिरुपतीजवळ. आता चाललेलो आहे वेल्लोरेला आणि चेन्नई बघू शकता जवळच आहे इथे. अरे इथे आहे महाबलीपुरम, कांचीपुरम. कोण आहे इथे? कोण दिसतंय? नाव काय तुझं? आर्या. मी बोललो ना गाई, साऊथ मधले रोड खूप भारी असतात. बघा कसला भारी हायवे. हा रोड जातो बँगलुरूला. बँगलुरू इथून 247 किलोमीटर्स आहे आणि खूप भारी रस्ता. मित्रांनो, आलेलो आहे आमच्या नेक्स्ट स्टॉपला, गणेश मंदिर. तर गणेश भवन इथे पूर्ण खायची वगैरे सोय आहे. खूप मोठा एरिया आहे. तर मंदिर साऊथला खूप मस्त असतात आणि त्यांचे एरिया पण खूप मोठे असतात. सो आता नारळ पाणी पिलं आहे मस्त. आता जाऊया दर्शन घ्यायला. इथं पण फोन अलाउड नाही आहे, कुठेच फोन अलाउड नसतोच मंदिराच्या ठिकाणी. तर मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे खूप मस्त. फोन वगैरे आम्ही काउंटरला जमा केलेले. आता चाललो आहे गाडीकडे. तर 150 रुपीजचं दर्शन केलं आहे आम्ही. 100 रुपयाचं आणि 150चं होतं. तर 1 तासात दर्शन झालं. खूप मस्त दर्शन घेतलं, पण पैसे द्यायलाच लागतात. दर्शनाला येत आहे तर पैसे घेऊन या. साधं लाईनचं पण होतं, पण 2-2.5 तास लागणार त्या साध्या लाईन.
गाईज गांधीजी बघा मुलगा आहे. आणि इथं येऊन तुम्ही नक्की नारळ पाणी प्या. खूप मस्त दिसतं नारळ पाणी. दिसते नारळ पाणी एकदम भारी फ्रेश एकदम फ्रेश. 40 रुपयाला एक नारळ. आज आमची इनोवा आहे ही AP39 VD. सो ओल्ड मॉडेल इनोवा. मित्रांनो थांबलेलो आहे हे एक साऊथ इंडियन हॉटेलला. बघूया काय काय भेटतं आता. काही आलेली आहे आंध्रा थाळी स्पेशल, आंध्र प्रदेश स्पेशल केळी चपाती राईस आणि हे सगळं ताट पापड बटाटा छोले अजून काय रस्सम. नाईस आंध्र थाळी. वेलकम टू तमिलनाडु. तमिलनाडु कैसे बोलते हैं? तमिलनाडु. किलोमीटर्स चेक करा. विशाखापट्टनम 935. तो वेल्लोर सिटीमध्ये आम्ही पोचलो आहे. गोल्डन डिपॉझिट काउंटर सर आम्ही काढलेलं आहे चार्ज 150चं तिकीट काढलेलं आहे दर्शनचं. आता लॉकर रूम डिलेवरी काउंटर हे चप्पलचं आहे. तर चला मित्रांनो आता काउंटरवरती आपला कॅमेरा आणि फोन डिपॉझिट करूया. A few hours later. तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे. 150-100 रुपये सगळे एकत्रच लाईन होत्या. तिथे तरी सेवा दर्शन वगैरे सगळं काय काय होतं 300-400. बट ओके मंदिर दिसतच नाही. हे दाखव ना. कॅमेरा नव्हता कॉईन दाखवले असते ना मस्त. घे. तर मित्रांनो हे होतं आपल्या गोल्डन टेम्पलची एंट्री. समोरच मंदिर आहे गोल्डन टेम्पल. लांबून तर दिसत नाही. आतमध्ये 1 किलोमीटर फिरावं लागतं लाईनमध्ये. पण इथून तुम्ही बघू शकता एंट्री गेट. गणपती बाबा बसलेत समोर. 1700 किलोचा चांदीचं गणपतीचं मूर्ती आहे इथे. गोल्डन म्हणजे असा गोल्ड केलेला आहे पूर्ण मंदिराचं स्ट्रक्चर. गार्डन आहे. लेडीज खेळायला. अरे सूर्य दिसतं. पैसे द्यायचे. मित्रांनो आलेलो आहे आमच्या लास्ट टेम्पलला पद्मावती टेम्पल. इथे सुद्धा खूप गर्दी आहे आणि इथे सुद्धा आपल्याला फोन जमा करावा लागतो. सगळीकडे फोन जमाच करावा लागतो. इथे कोणच फोन घेऊन जाते त्यांना अलाउडच नाही.